मराठी माणूस हा व्यवसाय करत नाही किंवा केला तर मागे पडतो अशी एक समजूत आहे आणि तुम्ही मराठी माणसाला व्यवसाय करायला शिकवता. तर मराठी माणसाने व्यवसाय का करावा? सगळ्यात आधी तर हे लोक जे म्हणतात ना की मराठी माणूस व्यवसाय करत नाही, तर तुम्हाला त्यांना विचारायचं की गुजरातमध्ये सगळे गुजराती व्यवसायच करतात का, नोकरी करत नाहीत का? सो हा मला वाटतं की हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. म्हणजे इथे तुम्ही मराठी आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, मी व्यवसाय करतो, मी पण मराठीच आहे. सो दिस इज अ रॉंग थिंग की मराठी माणूस व्यवसाय करत नाही. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. केसरी पाटील असतील, वीणा पाटील असतील किंवा किर्लोस्कर आहेत. वी हॅव मल्टिपल मराठी माणसं जे व्यवसाय करत आहेत. मराठी माणसांनी व्यवसाय करायला पाहिजे का? तर 100% करायला पाहिजे. कारण आपण मुंबई हब म्हटलं जातं सगळ्याचं. व्यवसायामध्ये कमी आहेत आपली माणसाचं कारण आपल्याकडे बाळकडू व्यवसायाचं पाजलं जात नाही. म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये अनफॉर्च्युनेटली वी आर बीन ट्रेन्ड टू बी स्लेव्स. इंग्रजांची देण आहे ती. आणि हे जर कम्पेअर केलं टू चायना, तर चायनामध्ये लोक ऑन्ट्रप्रेनर बनतात कारण त्यांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये दे आर बीन ट्रेन टू बी ऑन्ट्रप्रेनर्स. सो आपल्याकडे आणि परत लहानपणापासून घरातनं सांगितलं जातं ना की व्यवसाय करू नको, नोकरी कर. तू पहिले नोकरी कर, सेटल हो आणि मग व्यवसाय कर. हे जर कोणी कुठल्या मुलाने सांगितलं घरी जाऊन तर त्याला पहिलं ते उत्तर येतं. व्यवसाय करण्यासाठी काय करायला हवं? तर मला असं वाटतं लहानपणापासून मुलांवरती व्यवसायाचे संस्कार होणं गरजेचं आहे. जो माइंडसेट आपण म्हणतो, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे माइंडसेटला खूप दुर्लक्षित केलं जातं आणि स्किल्सवरती जास्त भर दिला जातो. सो इन इंडियन सिस्टीम, फक्त मराठीच नाही पण इंडियन सिस्टीममध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, स्किल्सचे प्रोग्राम हे जास्त होतं. पण बिझनेस किंवा ऑन्ट्रप्रेनर माइंडसेट प्रोग्राम्स खूप जास्त होत नाही. त्याच्यावरती आय थिंक भर देणं गरजेचं आहे. आणि व्यवसाय करणं म्हणजे फक्त पैसा कमवणं ही जो एक माइंडसेट आहे, विच आय फील इज रॉंग. व्यवसाय करणं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की मला जे समजतं की व्यवसाय त्याप्रमाणे इट इज टू सर्व्ह. तुम्ही कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि त्यातनं येणारा पैसा दॅट इज अ बाय प्रोडक्ट. सो सॉल्विंग अ प्रॉब्लेम इज बिझनेस. दिस इज व्हॉट आय फील. पण तो तुम्ही म्हणालात माइंडसेट, तर तो माइंडसेट कसा असला पाहिजे? आयडियली माइंडसेट कसा असला पाहिजे? तर माइंडसेट हा असला पाहिजे की मी समोरच्याचं लाईफमध्ये चेंज कसं आणू शकेन. इट शुड ऑलवेज बी अबाउट व्हॉट इज इन इट फॉर हिम ऑर हर. म्हणजे माझ्या कस्टमरसाठी मी जे प्रोडक्ट देतोय की मी जी सर्व्हिस देते त्याच्यामध्ये काय आहे की त्यातनं त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह चेंज आणला जाईल. पण मॅक्सिमम लोक जे व्यवसाय चालू करतात ते मला किती मिळेल हा पॉईंट ऑफ व्ह्यूनी व्यवसाय चालू करतात, विच इज रॉंग. ज्यावेळेस इट इज बिझनेस इज अबाउट यू. जेव्हा बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही एकटे जिंकता तेव्हा बिझनेस कधीच जिंकत नाही. सो इट हॅज टू बी अबाउट इट शुड ऑलवेज बी विन विन विन. म्हणजे अ पर्सन ओनर शुड विन, बिझनेस ओनर, द कस्टमर शुड विन आणि काय म्हणतात द स्टाफ शुड विन, द कंपनीज मेंबर शुड विन. ज्यावेळेस ते विन 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 होतं त्यावेळेस द बिझनेस मोठे होतात. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे बिझनेस आपण मोठे झालेले बघितलेत त्या प्रत्येक बिझनेसमध्ये कस्टमर जिंकलेला आहे, ओनर जिंकलेला आहे आणि टीम मेंबर पण जिंकलेले आहेत. सो तो एक माइंडसेट की तो एक हे क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि बिझनेस माइंडसेटमध्ये मेजरली जर बघायला पाहिजे आजकाल काय झालं आहे, थँक्स टू शार्क टँक लोक व्हॅल्युएशनचा गेम जास्त खेळत आहेत, विच इज रॉंग. व्हॅल्युएशन म्हणजे अल्टिमेटली तुम्ही कर्ज घेताय आणि त्याचं सेलिब्रेशन होत आहे. सो कर्ज घेण्यावरती सेलिब्रेशन होत असेल तर याच्यासारखी शोकांतिका कुठली नाही मला वाटतं. बिझनेस शुड बी अबाउट व्हॅल्यू क्रिएशन. आपल्याकडे व्हॅल्युएशनचा गेम न करता व्हॅल्यू क्रिएशनच्या गेमवरती जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. तरच तो बिझनेस मोठा होईल. नाही तर काय मला 100 करोडचं व्हॅल्युएशन आलं किंवा 200 करोडचं व्हॅल्युएशन आलं, मला त्याचं फंडिंग मिळालं, ॲट द एंड ते आहे कर्जच. तो बिझनेस ओनर इज सेलिंग हिमसेल्फ. पण माझ्या माहिती असे अनेक बिझनेस ओनर्स आहेत की ज्यांच्याबद्दल कुठे बोललं जात नाही, कोणाला माहिती नाही आहे, पण त्यांचे हजार करोडचे टर्नओव्हर आहेत. सो दॅट शुड बी सेलिब्रेटेड. छोटे MSMEs आज भारतामध्ये एवढे छोटे MSMEs आहेत, कॅज्युअली लोक महिन्याचे 1.5 करोड, 2 करोड, 3 करोड रुपये कमवत आहेत आणि इट इज नो वन इज टॉकिंग अबाउट इट. बट आपल्याकडे न्यूज काय येतं, या कंपनीला एवढं व्हॅल्युएशन आलं, त्या कंपनीला तेवढं व्हॅल्युएशन आलं. आय थिंक दॅट नीड्स टू बी ब्रोकन समवेअर. पण मग तो माइंडसेट तयार करायला लागतो का तो असतोच? नाही, माइंडसेट आय फील इट इज कॉम्बिनेशन. कुठेतरी ते ज्याला चालू करायचं त्याचा इनबिल्ड असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की माझ्या बाबतीत सांगतो मी, माझ्या घरात माझ्या 7 पिढ्यांमध्ये कोणी व्यवसाय नाही केलेला आहे. माझे आजोबा सुतारकाम करायचे, माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंगमध्ये कामगार म्हणून काम करायचे. त्यामुळे व्यवसाय करण्याची मानसिकता आणि सपोर्ट हे दोन्ही माझ्याकडे नव्हतं. पण मला फॉर्च्युनेटली मित्र असे मिळाले की माझं सर्कल असं मिळालं की जे लोक व्यवसायामध्ये होते.
त्यामुळे ते बघून त्यांच्याकडे एक लाईफस्टाईल बघणं होतं लहानपणापासून, किंवा त्यांचे बोलणी असतात, ते सगळं ऐकून एक छोटा तो हळूहळू तो माइंडसेट क्रिएट होतो. पण अगेन माझ्याचबरोबर इतर पण माझे मित्र होते की ज्यांच्याबरोबर सेम आमचं सर्कल सेम होतं. ते लोक नोकरी करतात आज, मी व्यवसाय करतोय. माझ्या आतमध्ये होतं की मला आठवतं मी जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा गेलो, त्यावेळेस जेव्हा कॉलेजमध्ये इंट्रोडक्शन होतं त्यावेळेस मला पहिल्यांदा विचारलं होतं तुला काय करायचं आहे. तो सगळे मुलं डॉक्टर, इंजिनियर, जे स्टँडर्ड हे असतं ते मला मी म्हटलं मला ऑन्टरप्रिनर व्हायचं. आणि त्यावेळेस सगळे हसले होते. आणि त्यावेळेस म्हटलं ह्याच्यात हसण्यासारखं काय, ऑन्टरप्रिनर बनण्यामध्ये हसण्यासारखं काय. बट तो एक टॅबू मानला जातो आपल्याकडे आजही, की व्यवसाय एखाद्याला जर करायचा असेल तर लोक एक्सेप्ट करत नाहीत. किंवा घरातल्यांना जरी सांगितलं तर घरातले म्हणतात की बाबा उंदराच्या मुलाने लोखंडाचे खेळ करू नये, गप्प नोकरी कर, तू आता सेटल हो. एक तर सगळ्यात मोठी ही गैरसमज आहे, सेटल हो. सेटल हो म्हणजे काय? आज मला विचारलं तर अंबानी पण सेटल नाही आहेत. पण आपल्याकडे आपल्या मराठी कुटुंबाने म्हणजे सांगितलं होतं की तू पहिले सेटल हो. सेटल हो म्हणजे काय, नोकरी कर, लग्न कर, मग मुलं होतील, मग तू सेटल झालास. पण त्याच्यानंतर पण सेटलमेंट कधीच होत नाही. लग्न झाल्यानंतर मग असं असतं तर मुलं होऊ दे, मुलं झाल्यानंतर असं असतं की बाबा आता मुलांचं 10वी होऊ दे, 10वी झाल्यानंतर मग आता 12वी होऊ दे, मग आता ठीक आहे आता लग्न होईल त्यांचं, मग लग्न होऊन जाऊ दे. असं करत करत अनेक पिढ्यानपिढ्या संपलेल्या आहेत की त्यांनी ती सुरुवातच नाही केली. बेसिकली काय ना, एक लोकांनी कळणं गरजेचं लोकांना की फिनान्शियल लॉसेस रिकवर करता येतात, पण नोशनल लॉस कधीच रिकवर नाही करता. ज्या दिवशी हा विश्वास स्वतःवरचा उडतो ना की मला व्यवसाय नाही करता येणार, तो लॉस कधीच भरून न काढता येत. तर त्यामुळे दे शुड गिव्ह इट अ ट्राय. मनात आहे का, तर मला विचाराल तर आपल्या जनतेच्या 90% लोकांमध्ये मनात आहे की मला व्यवसाय करायचा आहे, पण सुरू करत नाहीत. सो यू नीड टू स्टार्ट. आणि प्रत्येक चालू केलेला व्यवसाय सक्सेसफुलच होईल असं काही नाही आहे. प्रत्येक सक्सेसफुल, अगदी अंबानी असतील, अदानी असतील, टाटा असतील, आपल्याला दिसतं त्यांचे सक्सेसफुल व्हेंचर्स दिसतात, पण अनसक्सेसफुल व्हेंचर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्यांचे. सो पीपल नीड टू थिंक की बाबा मला व्यवसाय करायचा, तर अपयश यश हा भाग आहे. म्हणजे असं होतं का की नोकरी केली तर ती नोकरी आयुष्यभर टिकणार आहे, नोकरीमधून पण काढलं जातं ना. सो अल्टिमेटली तो रिस्क फॅक्टर आहे. आणि दुसरा एक फॅक्टर आहे तो म्हणजे चित्रपटांमधला एक मेजर हे आहे, ते म्हणजे चित्रपटांमध्ये कधीही हिरो गरीब दाखवला जातो आणि विलन श्रीमंत दाखवला जातो. तो एक माइंडसेट कुठेतरी नोईंगली और अननोईंगली आपल्यावरती संस्कार होतात की जर श्रीमंत असेल तर यू नीड टू बी बॅड, आणि मग बॅड किंवा मग तो व्यवसाय करणार असला पाहिजे. ते कुठेतरी एक बिंबवलं जातं आहे अननोईंगली, नोईंगली, व्हॉट एव्हर इट इज, पण ते होतं आहे. दॅट नीड्स टू बी चेंज्ड. सो तो पर्स्पेक्टिव्ह जो सेट केला गेला आहे व्यवसायाच्या बाबतीतला, किंवा अगदी आपल्याकडे मराठी माणसं पण बोलतात ना की गुजराती मराठी व्यवसाय करावा, आपलं मराठी माणसाचं काम नाही. तर मला त्यांना विचार असं वाटतं की जर असं असतं की व्यवसाय एखाद्या कम्युनिटीचा असावा, किंवा रेस्टॉरंट बिझनेस शेट्टी लोकांनी करावा, बाकीचे बिझनेस गुजराती मारवाडीने करावे. जर तसं असतं की व्यवसाय हा एका कम्युनिटीशी निगडीत असता, तर मग एकाच घरातला भाऊ भारतातला किंवा एशियातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि त्याचा सख्खा भाऊ हा कर्जात बुडालेला नसता ना. कोणाबद्दल बोलताय? लोकांना माहिती, लोक सांगतील कमेंट बॉक्समध्ये कोणी कोणाबद्दल बोलतं. सो दॅट मीन्स इट इज नॉट अबाउट द कम्युनिटी. एकाच आईच्या पोटी जन्म आलेले 2 भाऊ. So it is not about the community, it's about the mindset of the person. It is what he does after getting that money or to generate that money. That is important. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.